खूप चांगलं स्वागत केलं, खूप चांगला मेळावा आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजन केलेला आहे। बऱ्याचशा मंडळीचं म्हणणं होतं की या प्रांगणामध्ये हे प्रांगण कमी पडेल। मी 2-3 दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का, गाव हेच ठेवूया पण जागा बदलायची का। त्यांनी सांगितलं की आपण त्याची सर्व सोय केलेली आहे। एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं। आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला। नंदाबाई राजाराम सावंत अंधार पडला होता, वय वर्ष मला वाटतं 60-65 वय वर्ष असेल त्या आजींचं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल। त्या हातात ताट घेऊन अंधारामध्ये उभ्या होत्या की आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबवून त्याचं औक्षण करायचं। त्या बहुजन वर्गातले हे का उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण करत असताना तळागाळातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन, गोरगरीब कष्टकरी वर्गाला सोबत घेऊन समाजकारण केलं। ज्या पद्धतीने आबासाहेबांना या तालुक्यातल्या जनतेने मान सन्मान दिला, या गावातल्या जनतेने मान सन्मान दिला आणि आज आबासाहेबांचा नातू आमदार झालाय, आपल्या गावात येतोय, कार्यक्रमाला येतोय। अंधार पडला असताना सुद्धा त्या आजी माझ्यासाठी औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या। हा आबासाहेबांचा विचार आहे, हा आबासाहेबांचा संस्कार आहे। हे का सांगितलं, मागच्या 3-4 महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून विकासाच्या वर्गणा केल्या जातात। काही नेते मंडळी की मागच्या 50 वर्षामध्ये आपल्या दैवताकडून या तालुक्याचा विकास झाला नाही। गौडवाडीमध्ये मी एक उदाहरण सांगितलं होतं, आज एक उदाहरण सांगणार आहे। उदनवाडीच्या खाली एक सापाची वाडी म्हणून एक गाव आहे, 1500 लोकसंख्येचं गाव आहे, 1100च्या आसपास तिथं मतदारसंख्या आहे। आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी वर्गांचा, विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर मी माहिती घेतली, त्या 1500च्या लोकसंख्येच्या गावामध्ये 30च्या आसपास शिक्षकांची संख्या आहे। जवळजवळ 15 विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत। डॉक्टर महावीर आंबेडकरसारखा वैद्यकीय क्षेत्रातला त्या गावचा सुपुत्र शहराच्या ठिकाणी लहान मुलांना आरोग्याची सेवा देत आहे। विजय अंदर सारखा त्या वाडीचा सुपुत्र नवी मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच्या जोरावरती, स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे। 15च्या आसपास त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहेत। काही मिलिटरीमध्ये आपली देशाची सेवा बजावत आहेत। मला सांगा, आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये 1500 लोकसंख्येच्या गावामध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील, एवढे शिकलेले अधिकारी असतील, तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय आबासाहेबांमुळे झालेला विकास आहे। आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली, इथल्या आपल्या लोटेवाडी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय आहे। या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी 25, 30, 35 लाखाला एकर जातोय। आसपासच्या तालुक्यात
इथे किरण भाऊ तोच व्यवसाय करतात. त्यांना विचारलं आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे, तर जवळजवळ 8, 10, 12 लाख रुपये एकरी भाव आहे. ही जी तफावत आहे ही स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे. आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका. आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता 2 नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही. इतर वाम मार्गाला एखाद्या गावातला तरुण चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही. निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं, टीका केल्या. बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही. जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्यांनी आपल्या पक्षाचं काम केलंय, आबासाहेबांना सहकार्य केलंय, हे आपण विसरायचं नाही. पण वाईट एवढंच वाटलं, ही माहिती घेतली संगमाप्पा आबासाहेबांचा 11 तारखेला आपण निषेध व्यक्त केला. तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण तो तहसील समोर निषेध व्यक्त केला. त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की आबासाहेब आमचं दैवत आहे. 10 तारखेच्या कार्यक्रमामध्ये 11 तारखेचा निषेधाचा कार्यक्रम तहसील समोर चालू असताना 1:38ला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांनी ती पोस्ट ठेवली होती. खरंच जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान 1 दिवस तरी तुम्ही थांबला असता. आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता. या पद्धतीनं जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही, त्यांच्यावर टीका करायची गरज नाही. आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील, कधी कधी मला वाटतं, मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल, आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळं ती लोक सोडून गेली असतील. पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत, कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय करमणार नाही. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.